सर्व लहान भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत आष्टी येथील एक गृहस्थ आहेत, वसंतरावजी ठाकरे म्हणून आहे आणि लहानूजी बाबांचे भक्त आहेत. दादाजी जयगुरु. जय लहानू. जय लहानूजी बाबा. जय लहानूजी बाबा. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. वसंत माणिकराव ठाकरे. मूळचं गाव कोणतं आहे? दुर्गळा. दुर्गोळ्याचे आहे. मग आष्टीला राहायला आहे. अच्छा. नोकरी कशात करत होते? एसटीत ड्रायव्हर. एसटी मध्ये ड्रायव्हर म्हणून. तुमचं लहानूजी बाबाचं दर्शन झालं आहे का? झालं. हो. तर तुमचं झोपडीपासून झालं. झोपडी होती तेव्हापासून. तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये संत लहानूजी बाबांचे जे काही तुम्हाला अनुभव आले आहे ते सगळे अनुभव थोडक्यात सांगा तुम्ही. जेव्हाही काही आपल्याला काम पडलं किंवा आपली तब्येत नाही राहिली बरोबर, काही नाही, बाबाजीला जाऊन सांगायचं. आता सध्या नाही किंवा अगोदर पहिले दर्शन घेताना दर्शन घेताना त्याला सांगायचं, बाबा आता व्यवस्थित ठेवा, हो बाकी मग आपल्या हाताने काही होऊ देऊ नका. हो आणि तशी लोकांची बरेच गर्दी राहायची तिथं. हो. एक दोनदा प्रसंग आले, एक त्या बायाचे कुणा खटकर बायाचे, तर त्या बाबाजीनं धुडकावून लावलं, म्हणजे त्या बाईला हाकलून दिलं. हो काय? ते पाहिलं तुम्ही? हो. असं काय? एकदा नागपूरहून 2 पोरी आल्या. त्या पोरी आल्यानंतर ते बाबाजीनं ते काही विचार नाही केला आणि त्यांनी काही विचारलं नाही. बस बाबाजीनं असं त्याला धकावून दिलं आणि त्या चालल्या गेल्या नागपूरला. त्या समजून गेले असं काय? त्या समजून गेल्या त्याचं काय. तर त्याने ते समजलं, त्याच्या त्याला भेटलंय म्हणा पण एखादा कोटी का 50,000 भेटले नाही. हो काय? तर तुम्ही सुरुवातीला कोणासोबत गेले होते दर्शनाले? सगळ्यात आधी कोणाचं मी एकटाच जातो, म्हणजे गाडीच जाय ना तिथं आपली बाबाजीच्या डायरेक्ट मंदिरापाशी. हो. गाडी उभी करून द्यायची, 10 मिनिट दर्शन घ्यायचं बाबाजीचं. लोक म्हणते आम्हाला दर्शन करून द्या, लोकही दर्शन करे आणि बस दर्शन झालं का मग तिथून निघून जायचं. तुमच्या जीवन प्रवासामध्ये काही असे प्रसंग आले का याच्यातून मला बाबाजींना सावरलं? असा काही प्रसंग आहे काय? आता ते त्यावेळेस तब्येत बरी होती जराशी माहिती. हा. तब्येत आता रिटायर झाल्यावर खराब झाली. मग ते स्टेअरिंग वरचा काय बस प्रसंग? तो स्टेअरिंग वर कधी झाला तो? तळेगावला स्टेअरिंग वर ऑन ड्युटी अटॅक आले. ऑन ड्युटी. हो काय? मी पडलो, गाडी चालली. हो. गाडी 200 फूट अशी बघा ड्रायव्हरने गेली. मग दुसरा ड्रायव्हर बाजूला बसला होता. तर मग तो एक काटोलचा पोरगा होता ड्रायव्हर म्हणून. ते भाग्यच समजायचं बसलेला. ऑर्डिनरी ड्रायव्हर होता तो. हो का? तो उठला आणि मला बाजूला करून त्यानं गाडी कंट्रोल मोठ्या पुलापर्यंत येऊन गेली होती. हो काय? मग तिथं त्यानं मग ते ब्रेक. कुठून कुठे येऊन राहिली होती एसटी? कुठून आणून राहिले होते तुम्ही? म्हणजे मी आरवी ते काटोल. आरवी ते काटोल चालले होते. हो. हे कुठली घटना होय? हे आपल्या तळेगावची, तळेगावची. मोठ्या पुलापाशी. हो का? डॉक्टर ठाकरेच्या दवाखान्यापासून तर मोठ्या पुलापर्यंत बघा ड्रायव्हरनं गाडी आली. तर तो योगायोगानं तो कुठे चालला होता बाजूचा ड्रायव्हर? मग तो काटोलले चालला. याच्याजवळ बसला होता तो. स्टाफ म्हणून. स्टाफ म्हणून. नाही असाच चालला होता. 8 दिवस होता तो ड्रायव्हर. तिकीट काढून चालला होता. हो का? ते योगायोगच बाबांजीनं बरोबर ठेवला बसून मग तिथं त्याले. नाही तर ते भयानक झालं असतं ना काम. असं काय? पुढे काय होत होतं काही त्याच्यानंतर मग तुम्हाला दवाखान्यात नेण्यात आलं? हो. तिथल्या लोकांना ओळखीचे होते का नाही, तळेगावचे लोक. हो. त्यानं गाडीत नेऊन आरवीला भरती केलं. मग काय ऑपरेशन वगैरे काहीच नाही झालं. काहीच नाही काही नाही. ब्लॉकेज होतं. 15 मिनिटांना मग सुट्टीवर आलो. असं काय? काहीच झालं? मग मी ते राजीनामा दिला 8 दिवशी. व्हॉलंटरी घेतली का तुम्ही? असं पूर्ण सर्व्हिस व्हायच्या आधीच? 1 वर्ष अगोदर. असं काय? तर आता कोणत्या कोणत्या उत्सवाला जात असता टाकरखेड्याला? सर्व. हो काय? जे काही उत्सव सण बाबाजीचे. हो. हजर राहत असता. म्हणजे कितीही काम असलं तुम्ही ते त्या कार्यक्रमाला जातो. ते 2 कार्यक्रम तर सोडतच नाही. हो. जयंती पुण्यतिथी. ते नाही सोडत. आता 1 जानेवारीला आले होते का? नाही. असं असं. मग या साहेबा संग समजा असलं काम तर येईल तर मग मी याच्या संग जातो. त्यांच्याच सोबत आले होते तुम्ही ना? परिचय झाला. परिचय झाला. बोलण्यात आलं कुठले होय काय होय. बरोबर आहे. म्हणून आज बाबाजीने इथं पाठवलं तुमच्या घरी. अरे बाबा आनंद आहे. मी इथं होतो.
अनुभव तुमचे घ्यासाठी. तर आता तुमच्या या मुलाखतीच्या माध्यमातून सर्व लहानू भक्तांना मी असं आवाहन करतो हो की अन्नदान, गोसेवा, गुरुदक्षिणा ह्या संस्थांच्या योजनांना जसं आपण भरभरून सहकार्य केलं, हो त्याच पद्धतीचं एक लहानू प्रसादालय म्हणून एक आता नवीन पिढीसाठी होऊन राहिलं. हो. सुसज्ज अशी इमारत बांधकाम हाती घेतलेलं आहे संस्थांना. चालू आहे ते. तर त्या कार्याकरता सर्व लहानू भक्तांना, तुम्हालाच नाही, नाही सगळ्या लहानूची स्वानुभव पाहणाऱ्या सगळ्या लहानू भक्तांना असं आवाहन करतो की फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती हो आपल्या परीनं हो जे काही आपल्याला मदत करता आली ते या कार्यास आपण मदत केली पाहिजे बा. केली पाहिजे. बरोबर असं एक आवाहन तुमच्या या मुलाखतीच्या माध्यमातून करतो. बरोबर आणि तुम्ही जे काही अनुभव स्वतःच्या आयुष्यातले तुम्ही सांगितले बाबांचे, हो ना. याबद्दल मी तुमचा आभारी आहे. हो जय गुरु, जय गुरु. जय लहानूजी जय बाबा. लहानू. समर्थ लहानूजी महाराज की जय.